हैस काय बघता काय रे काय गो काय शोधता हैस चाय चेची चेची चेचीचा काय आता दिसत नाही कुठे गेली म्हणजे तुका माहिती नाही चेची खय गेली ती नाही काय झालं आयसरी लवकर ये अगो तुझी छाया चेची सुशल्याकडे गेली हा रघुनाथ महाराज सुशल्याकडे असं तसं कळला ना सुशल्यान सांगला ना वाड्याच्या कागदपत्रावर सयो करू भावाशिंका घेऊन ये नासा नाही केला ना खरा नाही काय रघुनाथ महाराजांका पोलिसात येणारा सुशल्या सुषमाने हा असा बोलला पण अभिराम घरी ना बघ ना गो कोणच नाही गेला छायाताई एकटो गेल्या सुशल्याकडे ह्या जर सुशल्याकडे गेला ना तर खरी गंमत असा छायाताई जाऊन काय उपयोग माका ना काळजी वाटत गो छायाताईंची एकट्याच गेल्यात गो बिचार्यो कोणच गेला नाही त्याच्यात पोलिसांची धमकी भावाशीने तरी जाऊक नको होता काय भावाशी पण नाही गेले जर पोलिसांका रघु महाराज थैसर असत ह्या कळला आणि पोलीस थैसर इले ना छायाताई पण थैसर गावतल्यो मग काही प्रीत होईत ना काय माहिती नाही गो आधी दुःखाचं डोंगर कोसळलो अगो आणि त्याच्या खाली छायाताई अशो एकटे असत गो गो काय चाललं गो माका चांगला माहितीया खय जातस दुसऱ्याकडे जातस ना आयता कुलीत गावला हातात लय चांगुलपणाचं आव आणतस अभिराम भाऊजींका कळला जर या सुसल्याकडे गेला बघ ह्यांच्या नात्यात फूट पडली आई गे गाडी घातला वाटता अगं मी इथे त्यांना गाला तुझा अगं छाया खरंच मी रघुनाथ महाराजांना इथे स्वतः आणलं होतं विश्वास ठेव माझ्यावर रस्त्यात त्यांना माणसं मारणार होती तेव्हा मी त्यांना वाचवलं त्यांना माझ्या कार मध्ये बसवलं तेव्हा त्यांनी पोलिसांपासून वाचवण्यासाठी माझ्याकडे विनंती केली मला म्हणाले घरी घेऊन चल आणि म्हणून त्यांना मी माझ्या घरी आणलं या खोलीत ठेवलं मग काय रघु महाराज गायब झाले हो अगो रघुनाथ महाराज अशी चुटकी सरशी हातातली चेन गायब करी होते ते काय तसेच गायब झाले स्वतः पण त्यांना आकाशान खाल्ल्यान काय जमिनीन गिळल्यान तुका काय मी कुकुला पार वाटते काय गो हा तू काय आहे सांगशील आणि मी विश्वास ठेवी छाया पण बंद पण बंद आज माझी परिस्थिती अशी असा म्हणून माझी खिल्ली उडवतल तू जीवाच्या भीतीन धावत इलय मी हैसर तुका काय माहिती तुझ्या दारात त्या पोलिसांची गाडी उभी बघल्यानंतर माझा काय झालेला था जीव नरड्या किल्लेलो माझं नरड्या किल्लेलो लक्षात ठेवा सुसल्या हा सगळा मी इसराचा नाही ए काय माझ्यावर आवाज चढवणार माझ्यावर तो रघुनाथ महाराज याच्या आधीच पोलिसांच्या ताब्यात गेला असता फक्त आणि फक्त माझ्या ओळखीमुळे आणि माझ्या नवऱ्यामुळे त्याचे सगळे काळे धंदे लपले कळलं ना आता जर का तो पोलिसांच्या ताब्यात गेला तर त्याला फासावर चढू शकते कळलं ना त्यानंतर तुझी जी काय परिस्थिती होईल विचार करणं पण तुला कठीण जाईल निघ चल निघ सुसल्या निघ म्हणते ना रघु
माका फसायले नाही, माका फसायल्यान या सुचल्यासाठी मी घरच्यांची भांडले आणि माका फसायले नाही. कोणाच ठाऊक आता रघुनाथ महाराज काय असतले. अरे देवा, पोलिसांनी यांचे फोटो पण लावले नाही. एकदा ह्यो सापडून दे, चपलाचो हार घालून मिरवणूक काढू होई. पण तू जायचंच ना रे आईच्या आश्रमात. पोरगो पास होऊच्यासाठी पैसे गिळल्यान, पण पोरगो अजून एकाच वर्गात बसता. एकदा ह्यो सापडलो तर धोंडो घालतलाय रघु महाराजाच्या डोक्यात. भरला पोट. रघु काका, ओ फोटो तुमचो असा? हो, माझो फोटो मग काय माझ्या बापाशीचो असा? तसा नाही गो, पण हे केस. ओ जो स्वतःच्या जमिनीत काय उगवना नाय, तो दुसऱ्याच्या जमिनीत काय उगवतलो? तो प्रश्न लोकांका पडूक नको म्हणा. अगो तसा न, जेव्हा लोक बघती तेव्हा ही उजाडलेली जमीन दिसतलीच ना. अशी कशी दिसत? मी असं आहे ना. ह्या बघा, हे केस घाला घाला डोक्यावर घाला, घाला घाला. हा, आता बरोबर. बघ, आता कसे दिसतात रघुनाथ महाराज? रघु महाराज, आता तुमचे सगळीकडे फोटो लागतले, तुमची कीर्ती पसरतली सगळीकडे. लोका दर्शनासाठी रांग लावतली, तुमच्या रांगत रांगत दर्शनासाठी येतली. पेन, टोपिये, वये, पुस्तका सगळीकडे आपण फोटो छापूया. मग हे बघा कसं जय जयकार होता. रघु रघु रघुनाथ महाराज की जय. छाया, माका खैसून खय पोचायलंय गो तू. असेच ऐकत राहिलास ना तर मग हे बघा, ज्या रघुचं तोंड जेलात गेल्यामुळे लोक बघूक मागणत नव्हती ना, त्या रघु महाराजाच्या फोटो समोर लोक डोक्या टेकतली असा. तो बघता ह्या रघुक नरकात पण जागा नाही मिळूची. काय रे, मागे उभी ती बैल मध्येची? होय रे, नायकाचा चिडूता छाया म्हणून फिरता. या एकाच माहिती असा रघु खय असा तो. एका माहिती आहे रघु खय तो. हळू हळू. हो, कंबाडा मोडला माझा. आहे गे आहे गे आहे गे आहे गे. त्या खड्ड्याने जीव जायत माझो. एवढ्या सहज नाही जाणार जीव. उतर. आहे गे आहे गे आहे गे आहे गे. सगळी हाडा खिळखिळी झाली रे. सयाजीला खूप उपकार झाले तुमचे. हैसर हाडून सोडल्यात. तुमच्या घराकडे पोलीस इलेले वेळेत माका थैसून तुम्ही बाहेर काढल्यात म्हणून हो मोकळो श्वास घेतोय. नाहीतर पोलिसांनी जेलात टाकलो असतो. आता मी हैसर फिराक मोकळो खय जाऊ शकतोय, पण ह्या गाव सोडून बाहेर जातोय. हय थांबातय नाही, लांब जातोय काहीतरी. जाणार की पोचू लांब? नको नको, खूप केल्या जातोय मी. जा, लांब जा. जितक्या लांब जाता येईल तितक्या लांब जा. पण कोणाक सांगू नको. गरजच नाही. जा. रघु, तू किती लांब पळून गेलस तरी थैसरच जाशील. जाई, मी तुका घेऊन जाईन. काय चेची? काय चेची? काय चेची? चेची
छायाचीची छायाचीची नाही छायाचीची काय काय झालं काय झालं गो तोंड लपवून कित्याक पळतोस लाज वाटता काय सगळा पितळ उघडा पडला तुमचा हो तुका माहित असा ना गो रघु खय असा अगो बायलेक 12 कोटीसाठी जमीन विकून पैसे दिले रघु बायले गेली जमीन गेली सगळा गेला तुझ्या भावान प्लीज प्लीज ओनू चेर दो प्लीज प्लीज हात जोडते नको करू काय औजाईली आनंदेक वाचव तुका माहित असा ना काय झाला या माहितीये रघु काका मिस्टेक रघु काकाची चूक आहे माहितीये तू फसवला ना सगळ्यांना मनात सगळं राग या छायामावर निघता छाया चेची छाया नाईक छाया मग नंतर रघु काकाचं पनिशमेंट रघु काकाचं शिक्षा नको देऊ यांना ह्या पण होताच ना त्यांच्या वांगडा होता त्यांना चूक कळालाय पण मग रघुचा काय हे का माहिती असताना ना रघु खय असा तो अरे या नायकाने लपवलं असतं चढवाच्या सांगण्यावरनं लिहिल्या रघु काका नाही लपवलंय मी प्रॉमिस करते वचन देते घरी आले रघु काका आम्ही पोलीस कंप्लेंट करू मी ना नायकांची सून असं काही नाही करणार प्लीज नको करू काय यांना प्लीज चला रे काय चाची अन्नूल्या काय नाही झालं चाची काय नाही घरी जाऊ विटीपुआ वेंडा कावेरी ओ कावेरी कावेरी काय बघलस काय नाही आजी मला पण कुठे दिसली नाहीये ती होय गेला ह्या कावेरी ओ कावेरी आजी अगं असेल इथेच कुठेतरी काय एवढी काळजी करतेस तू तिन्ही सांज झाली दिव लावचा हा आई काय झालं कावेरी खया अभिदा असेल काकी इथेच बाबा कावेरी काकी बाहेर अगो बाहेर बघितलंय मी काय गेला काय माहित कुणालाच काही सांगून नाही गेली ना ती गेली असेल ती अरे असं बोला नको रे कुणालाच काही सांगून नाही गेली याचा अर्थ नेम अगदी बरोबर लागलेलो असं आई मी सांगत होतो तुला आधीच नको ठेवू तिच्यावर विश्वास अभिदा कावेरी खय गेलो होतस अम्मा बोलते छायाची बा काय आता इथं सुशल्याकडे गेली होती हो. मी पण तिकडे जात होती छायाचीसाठी एकटी होती ना जाताना रोड मध्ये भेटली लोक मागे लागले होते दगड मारत होते म्हणून इथे आणले छाया वय पण म्हणून कोणी माझ्याकडे दयन बघायचा नाही ना इला असताना तरी सुद्धा माझा मी सुखरूपीला असते माका कोणी एक अडकवू शकणार नाही कावेरी बाहेर सुनेलस ना आवर सगळा दिव लावून घे काय माहिती हात करा आपलं वाटत चला कावेरी सॉरी अभि चूक आहे ना ते तुझी नाही आहे अननोईंगली माझ्याकडून घडला असेल तुम्हाला राग आला असेल पण चूक माझी नाहीये आणि तुझी पण नाहीये
दुःख जे आहे ना ते तुमच्या मनात एक इमेज आहे माझा, एक चित्र आहे, चूक त्याची आहे. ते इरेज होण्याच्या पुसण्याचा वाट बघते मी. कदाचित खूप वेळ लागेल, कदाचित ते वेळ कधी येणार नाही. पण अभि, एकदा माझा विचार कर. अजूनही सांगते, मला नाही माहित काय झालंय. एकदा प्लीज माझा विचार कर. ही नको, नाहीतर सगळी हाडा खिळखिळी होत जातली. खय जाऊचा काय हो? पुढे सोड माका, सांगतोय मी. या या या. हा बघा, आता रोड दिसलो म्हणून मी गाडी थांबवलंय. कोण एक गाडी थांबवणार नाही. हो ऐसर कुत्रोसा फिरागणार नाही. तुमचा नशीब चांगला म्हणून मी इलोय. नाहीतर थंडीत कुडकुडला असताच तुम्ही. तरी पण ना, हा तुमचं काहीतरी बघल्यासारखं मला वाटतं. रघु ना